पैठण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानाच्या जागेवर पैठण नगरपालिकेकडून अतिक्रमण केल्या जात असल्याच्या विरोधात पैठण शहरातील सामाजिक कार्यकर्ते जहीर अब्बास शेख आपल्यासोबत आहेत। ते उपोषण करते आहेत। कालपासून आपण उपोषणास बसलास, आपली काय प्रतिक्रिया आहे? आजचा उपोषणचा आमचा दुसरा दिवस आणि काल फक्त इथं पैठण नगर परिषदचे मुख्य अधिकारी संतोष आगडे साहेब आले होते, पण त्यांनी कोणती अशी मानसिकता दाखवली नाही आणि त्यांनी आम्ही जे आमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की पैठण शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणामध्ये जे मुस्लिम समाज कब्रस्तानची जागा आहे तिथं नगर परिषद पैठण यांनी जे अतिक्रमण करून जागा बळकावून तिथे काहीतरी ते बांधकाम करीत आहे, ते त्यांनी त्वरित बंद करावे। त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे, विनंती केलेली आहे, पण त्यांचं असं सांगणं आहे आणि त्यांची मानसिकता अशी आहे की ती कोणत्या तरी असे म्हणजे त्यांना प्रेशर आहे आणि त्या प्रेशरखाली त्यांची काम करण्याची कोणती तयारी नाही। त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणीही पत्रव्यवहार केलेला नाही किंवा कोणी सरकारी अधिकारी या उपोषणस्थळी भेट दिलेली नाही। आज उपोषणचा आमचा दुसरा दिवस। जर असंच चालू राहिलं तर पैठण शहरातील सर्व मुस्लिम समाज एकवटून तीव्र आंदोलन छेडेल, याची संपूर्ण जबाबदारी पैठण शहरातील पोलीस प्रशासन आणि पैठण तहसीलदार साहेब, पैठण नगर परिषद आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांची राहील। आपले खूप खूप आभार। मी युनुस खान पठाण, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग पैठण। कब्रस्तानची जागा वाचवण्यासाठी कालपासून जहीर शेख हे मुस्लिम समाज घेऊन उपोषणाला बसलेले आहेत, पण त्याकडे जास्त असं काही लक्ष दिसत नाही आहे। आपल्या नगर परिषदचे मुख्य अधिकारी संतोष आगळे साहेब इथं येऊन गेलेले आहेत, पण त्यांनी काही असं काही पत्र दिलेलं नाही त्यांना, काही असं काही बोलले नाही कारवाई करतो म्हणून। मला वाटतं ते कोणाच्या दबावाखाली अशी वागत असतील, राजकीय दबावापोटी। पण असं करून व्हायला नाही पाहिजे। कब्रस्तानची जागा ही वाचली पाहिजे, तिथं कब्रस्तानच झालं पाहिजे। त्यासाठी मी युनुस खान पठाण, तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी पैठण व माझा पक्ष यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे। आपले खूप खूप आभार, धन्यवाद।